नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत आता पात्र लाभार्थ्यांना म्हणजे पात्र महिलांना या ठिकाणी 1500 रुपये महिन्याचे देण्यात येणार आहे। त्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन असे अर्ज भरून घेतले जात आहे। तर मित्रांनो, आता ऑफलाईन अर्ज फॉर्मॅटमध्ये बदल झाला आहे। हमीपत्र ही नवीन आलेले आहे, त्यात काही सुधारणा झालेल्या आहेत, त्यामुळे हा अर्ज आता भरून देणे गरजेचे आहे। तर मग या नवीन अर्जामध्ये काय माहिती दिलेली आहे, काय बदल झालेले आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो की वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असे लिहिलेलं आहे। पहिलं कोरा फॉर्मॅट होता, आता या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महिला बाल विकास मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो या ठिकाणी दिलेला आहे। तर अशा पद्धतीचं हे नवीन फॉर्मॅट आहे। मग त्या ठिकाणी अर्ज करणाऱ्यांची आवश्यक माहिती पत्रक या ठिकाणी दिलेले आहे। महिलेचे संपूर्ण नाव, मग महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, नंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे, लिहायचं आहे व्यवस्थित। नंतर जन्मतारीख ही न चुकता लिहा। नंतर अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती, मग जन्म ठिकाण, जिल्हा, गाव, ग्रामपंचायत, नगरपंचायत जे काय असेल ते आपल्या जन्माच्या ठिकाणचंच लिहायचं आहे। नंतर पत्ता टाकायचा आहे, तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तो टाकायचा आहे। नंतर पिनकोड, तुम्ही जिथं राहता तिथला। मोबाईल क्रमांक, हा मोबाईल क्रमांक न चुकता टाका। नंतर जात प्रवर्ग आहे SC ST OBC VJNT SBC ओपन जे असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या बॉक्समध्ये टिक करायची। मग आधार क्रमांक ही न चुकता टाका, कारण की आधार क्रमांकावरच सर्व काही पैसे हे येणे अवलंबून आहे, कारण की DBT मार्फत आधार लिंक खात्यातच या ठिकाणी तुमचे पैसे येणार आहेत। मग महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे जन्म ठिकाण, मग त्या ठिकाणी जर परराज्यातून लग्न करून महिला या ठिकाणी आल्या असेल तर पतीची माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे। गाव, तालुका, जिल्हा, राज्य हे पतीचं माहिती द्यायची आहे या ठिकाणी। मग शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय, नाही। जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी रक्कम टाका, करू शकत नाही। 1,500 किंवा 1,500पेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होऊ शकत नाही। तर पुढं वैवाहिक स्थिती, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार आणि अविवाहित तिथे ऑप्शन लिहायचा। अविवाहित मुलगी असेल तर त्यांनी तिथं अविवाहित लिहायचं। मग अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, बँकेचे नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक न चुकता व्यवस्थित टाका। IFSC कोडही न चुकता बँकेच्या पुस्तकावरून बघून लिहा आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, मग त्या ठिकाणी होय लिहा। आणि जर जोडलेले नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या। नंतर नारी शक्ती प्रकार आहे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, योजना दूत, सामान्य महिला, ते त्या ठिकाणी टिक करायचं आहे। मग खालील कागदपत्रे महत्त्वाचं म्हणजे कुठले कागदपत्र अपलोड करायचे आहे त्या ठिकाणी दिलेले आहे। आधार कार्ड हे गरजेचंच आहे, आधार कार्ड नसेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही। मग आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र नसेल तर जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र। पण हे जे पुढचे जे कागदपत्रे आहे ते 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला। मग उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावे लागणार आहे। अर्जदाराचे हमीपत्र, मग अर्जदाराचे हमीपत्र बघा हे खाली दिलेले आहे। हे हमीपत्र या ठिकाणी सर्व बाबींवर अशी टिक करून, बरोबरची टिक करून हे हमीपत्र भरून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे। तर मग या ठिकाणी मित्रांनो नंतरचं आहे बँक पासबुक, बँक पासबुकची पण झेरॉक्स तुम्हाला सोबत जोडायची आहे। अर्जदाराचे फोटो, 2 फोटो या ठिकाणी द्यायचे आहे। नंतर मग महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे आदिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कागद त्या ठिकाणी द्यायचा आहे। मग अर्जदाराने सदरचा अर्ज भरून परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे।
तर मित्रांनो, अर्जदाराचे हमीपत्र मग या ठिकाणी मी घोषित करते की अशी त्यापुढं खूण करायची आहे त्या बॉक्समध्ये। मग यामध्ये काही बदल झालेले आहेत, त्या बदलानुसार हे हमीपत्र आहे। 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न नाही, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारित उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी, हा मुद्दा नवीन आहे मित्रांनो, आधीच्या हमीपत्रात नव्हता। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नाही, तसेच मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत जे काही स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आहे पण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न नाही, तर या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। हा पण एक नवीन मुद्दा आहे। मी शासनाच्या इतर विभागातील राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक योजनेचे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नाही, त्या ठिकाणी टिक करायची आहे। माझ्या घरात किंवा कुटुंबातील सदस्य माजी खासदार आमदार नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन अध्यक्ष उपाध्यक्ष नाहीत, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळता नोंदणीकृत नाही, माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही। मग या ठिकाणी हे 2-3 मुद्दे नवीन आलेले आहेत, त्यामुळे जुने हमीपत्र या ठिकाणी चालणार नाही। हे नवीन हमीपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे। तरी मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही प्रिंट काढून घ्या, त्या ठिकाणी अर्जदाराची सही, स्थळ, दिनांक टाका, नंतर नोंद आहे बघा काय, तर उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता घेतले आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल। ज्यावेळी तुमचं ऑनलाईन होईल त्यावेळी ही पावती तुम्हाला मिळणार आहे, SMS व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल। तर मित्रांनो, अर्ज भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज येत आहे मोबाईलमध्ये आणि त्यामुळे आपला फॉर्म भरला गेला हे आपल्याला कळत आहे आणि त्या फॉर्मवर त्या मेसेजमध्ये आपल्या अर्जाचा नोंदणी क्रमांकही राहणार आहे की भविष्यात तुम्हाला काही अडचण आली तर त्या नोंदणी क्रमांकानुसार आपल्याला माहिती मिळणार आहे, त्यामुळे तो नोंदणी क्रमांक आपण व्यवस्थित सांभाळून ठेवणे गरजेचे आहे। नंतर फॉर्म भरून झाल्यानंतर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला पोचपावती मिळणार आहे। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पोचपावती, अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी। मग या ठिकाणी नाव टाकायचं आहे, पद, विभाग, जे भरून घेणार आहेत प्रपत्र, जे फॉर्म स्वीकारणार आहे किंवा अर्ज स्वीकारणार आहे त्यांची माहिती लिहायची, अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी, अशा पद्धतीने हा अर्ज तुमचा भरून या ठिकाणी पूर्ण होईल। तर मित्रांनो, हा नवीन फॉर्मॅट आहे, या हमीपत्रामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत, त्यामुळे या पद्धतीनेच आता आपण फॉर्म भरा, अर्ज भरा, कारण की परत तुम्हाला कुठल्याही त्रुटी निघायला नको। जुने हमीपत्र जर तुम्ही जोडले तर त्या ठिकाणी तुमची त्रुटी निघू शकते, त्यामुळे हा फॉर्मॅट, हा अर्ज आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथनं तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि याची प्रिंट काढून आतापर्यंत फॉर्म भरला नसेल, अर्ज भरला नसेल तर या नवीन फॉर्मॅटप्रमाणे अर्ज भरून द्या, म्हणजे माता भगिनींचं कुठल्याही या ठिकाणी त्रुटी निघणार नाही आणि अर्जही व्यवस्थित या ठिकाणी भरल्या जाईल। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांनाही हा नवीन अर्ज या ठिकाणी मिळेल। तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।